दिलं होतं समता बंधुता न्याय या तत्वावर बाबासाहेबांनी दिलेला ग्रंथ म्हणजे संविधान. आणि या संविधानामुळे आपल्या स्त्रिया, बहिणी, आई, माई, पुरुष, लहान मुलं ही सर्व सुखरूप असतात. कारण इतिहास घडविणारा माणूस इतिहास लिहू शकतो. जो इतिहास घडवतो तोच माणूस इतिहास लिहितो. आणि म्हणून महापुरुषांचं नातं हे जातीभेदाचं नसतं. महापुरुषांचं नातं हे विचारांचं असतं. रक्ताची नाती बेमान होऊ शकतात, परंतु विचाराने जोडलेली नाती ही कधीच बेमान होणार नाही. हे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी दोघांनी दाखवून दिलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे वैरी मुस्लिम नसून छत्रपती संभाजी महाराजांचे सगळ्यात पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले, सर्वप्रथम समाधी हुडकून त्यांची जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे अंगरक्षक नूर मोहम्मद, त्यांचा वकील, हे सगळे मुस्लिम 8 नेते होते. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो खून झाला वडूया गावामध्ये, छत्रपती महाराजांचा खून झाला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये टाकलेले आहेत. आणि या संभाजी महाराजांचा ज्या वेळेला खून करण्यात आला त्यावेळेला त्या नदीमध्ये एक जनी नावाची स्त्री कपडे धुवायला गेली होती. कपडे धुता धुता त्या जनीला त्या नदीच्या पात्रामध्ये एक मांस हातामध्ये लागलं होतं. आणि ते मांस हातामध्ये लागल्यानंतर ती जणी वडू गावामध्ये म्हणजे भीमा कोरेगाव या ठिकाणी ओरडत ओरडत आपल्या गावामध्ये आलेली गावामध्ये सांगते, अरे पाणी बाटलं आहे, पाणी खराब झालेलं आहे, त्या पाण्यामध्ये कसला तरी तुकडा सापडलेला आहे, वास येतोय. जणी अखंड त्या गावामध्ये फिरत होती आणि त्या गावामध्ये फिरताना जणीला एक गोविंद महार या नावाची व्यक्ती उभी राहिलेली दिसली. त्या गोविंद महाराला त्या जणीने आवाज दिला आणि सांगितलं, अरे जणे जणे ओरडू नको, तो छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे आहेत. त्या छत्रपती संभाजी महाराजांचा काळ खून झालाय. 40 दिवस त्या राजाने अंगाची कडला करून जीभ टाकलेली आहे, त्याची नख कापलेली आहे आणि त्याच्या या नदीमध्ये पात्रामध्ये त्यांचे 40 ते 400 तुकडे करून फेकलेले आहेत. ती जणी धायला रडू लागते आणि त्या जणीच्या त्या सांगण्यावरून गोविंद महार त्या गावामध्ये तोंडी पिटवली असती. त्या राजाने तोंडी पिटवली असते की सांगितलेलं आहे, जर का कोणी या राजाचं धड शिवेल आणि त्याला अग्नी देईल तर त्याचा आम्ही चिरछेद केल्याशिवाय राहणार नाही. सगळे आपल्यासारखे गरीब असत घाबरतात, कोणी पुढे जायला तयार नाही. रगील आणि रंगील होते संभाजी महाराज. संभाजी महाराज 14 वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिला होता आणि भूतभूषण ग्रंथ लिहिला होता. म्हणजे त्या राजाला माझ्या 14 वर्षी संस्कृत भाषेत होती. आपल्याला संस्कृत शिकवलं पण जात नाही. का शिकवलं जात नाही? कारण की आपण संस्कृतचे जाणकार होऊ आणि संस्कृत मधून काय बोललं जातं हे आपण जाणून घेऊ, म्हणून आपल्याला संस्कृत जास्त करून शिकवलं जात नाही. हे सगळं युपीत चालतं. या राजाचं ज्या वेळेला युपीत चालतं म्हणजे संस्कृत हा विषय युपीला कंपल्सरी आहे. आपलं गव्हर्नमेंट माहिती नाही काय करत असतं, मला हा म्हणायचा उद्देश आहे. आणि या राजाला ज्या वेळेला गोविंद महार शिवतो, बाहेर काढतो त्या नदीच्या पात्रातून आणि गोविंद महार शिवतो, त्यावेळेस त्या राजाचे तुकडे जमा करून त्या गोविंद महाराने शिवलेला आहे. आणि आपल्या मराठी समाजाच्या दृष्टिकोनाने बापाला किंवा आईला, बापाला अग्नी देणारा हा मुलगा असतो, परंतु माझ्या राजांना मुलगा नव्हता. माझ्या राजांचा अग्नी देणारा वारसदार मुलगा म्हणून गोविंद महार होता. आपल्यामध्ये जातीवाद पेटवणारे, पेसरवणारे हे सगळे समाजकंटक आहेत. म्हणजे कोण? जे कोणी आमदार खासदार असतील, स्वतःची पोळी भाजायला करत असतील, तेच लोक पसरवतात. तुम्ही आम्ही कुठल्याही हॉस्पिटलला गेलो, रक्त लागलं तर ते फक्त ब्लड ग्रुप असतो, ते कोणत्या जातीच्या कोणत्या मातीचं रक्त हे बघितलं जात नाही. हे सर्वांना ज्ञात असावं. आणि म्हणून मला इतिहास सांगत बसत नाहीये, माझ्या थोडक्या शब्दांना सुरुवात करतो. संभाजीचे तुकडे इंद्रायणीत पडलेले आहेत, तेव्हा गोविंद महाराजांनी ते जिगरीने तुकडे शिवून माझा संभाजीरायाचा देह तयार केलेला आहे. आणि वाऱ्यासाठी गेली बातमी, वाऱ्यावाणी गेली बातमी, अरे वाऱ्यावाणी गेली बातमी, या खेड्या पाड्या
धन्यवाद धन्यवाद